हाय, कसे आहात सगळे? आज मी बनवणार आहे कोथिंबीरची वडी. कोथिंबीर स्वच्छ साफ करून धुवून ठेवलेली आहे. हिला आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. एकदम बारीक स्वच्छ धुवून घ्यायची पहिले आणि जरा पाणी काढून मग असं हे करून घेतलं मी. पाणी काढून ठेवलंय त्याचं आणि एकदम बारीक स्वच्छ एकदम बारीक चिरून घ्यायची, एकदम बारीक. जेवढं आपल्याला बारीक चिरता येईल ना तेवढं बारीक चिरायचं. आता कोथिंबीर तुम्ही बघताय ही पूर्ण चिरून घेतली आहे, व्यवस्थित चांगली एकदम बारीक चिरून घेतली आहे. आता आपल्याला ह्याच्यात काय काय लागणार आहे ते सांगते तुम्हाला. आपल्याला बेसन लागणार आहे. तर बेसन तुम्हाला ना काय काय लागतं ते सांगते. पहिले ओवा, तीळ, हळद हळद तिखट, मीठ. हे काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे आणि हे आपलं साधं तिखट आहे आणि बेसन लागणार आहे. तर बेसन याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आपल्याला जेवढं लागतं तेवढंच आपण घ्यायचं पहिले, कारण आणि कोथिंबीर आणि पाणी आहे तर पाणी वापरायचं नाही, कारण कोथिंबीर मी स्वच्छ धुवून नंतर चिरायला घेतली. ऑलरेडी ओलीच आहे. जेवढं आपल्याला या कोथिंबीरीच्या पाण्यामध्ये भिजवता येतं तेवढं भिजवायचं आहे. लागलं तर मग आपल्याला पाणी घालायचं आहे. आता आपण घालतो याच्यामध्ये तेल, ओवा, हे काश्मीरी लाल मिर्च पावडर, हे आपलं तिखट घालते 2 चमचे. खूप तिखट असली की उलट अजून छान वाटेल. आणि हळद आणि मीठ. आणि आता आपल्याला हे आणि थोडं आपल्याला याच्यात घालायचं आहे तेल, जास्ती नाही, एकदम थोडं. हां. आणि आता आपण हे भिजवायचं. आता आपण हे भिजवून घेऊया. तिळी भाजलेली आहेत माझी, स्वच्छ तीळ बघून नंतर मग भाजून बघा. म्हणजे याच्यामध्ये आता हे आपल्याला अजून पीठ लागणार आहे, तर मग घ्यायचं पीठ, म्हणजे लागता घ्यायचं. एकदम पीठ नाही घेऊन घ्यायचं, अजून पीठ घ्यायचं. परत त्याच्यामध्ये हे करायचं, चुरायचं त्याच पाण्यामध्ये कोथिंबीरीचं, कारण कोथिंबीर आपण धुतली आणि लगेच चिरून करायला घेतलेली आहे. बघताय आता एकदम हे असं कोरडं झालं आहे, म्हणजे आता आपल्याला पाणी याच्यात टाकावं लागेल. तर एकदम थोडं घालायचं आहे पाणी, एकदम कोरडं झालं आहे. तर आपल्याला आता या कोथिंबीरचं जे पाणी होतं तेवढं आहे आणि हे भिजवलं गेलं, पण आता आपल्याला पाणी लागेल. तर थोडं पाणी घालायचं आपल्याला, थोडं एकदम थोडं, जास्ती नाही, कारण तसंही बेसनाला जास्ती भिजवताना पाणी थोडं जरा कमीच घालायचं, नाही तर जास्ती आसट होऊन जातं. आता आपण हे नीट व्यवस्थित पूर्ण चांगलं तेवढ्या पाण्यामध्ये, जेवढं मी पाणी घातलं होतं तेवढ्या पाण्यामध्ये हे पूर्ण सगळं भिजवलं आहे. बघितलं तुम्ही चांगलं. आता हे एकजीव झालं आहे, पूर्ण मस्त भिजवलं आहे. चांगलं चुरून घ्यायचं. आपण कणकेला कसं चुरतो तसं एकजीव पूर्ण करून घ्यायचं. आता हे आपलं पूर्ण भिजवून झालं आहे. पूर्ण हा गोळा असा बनवून ठेवायचा. आता आपण गॅसवर ठेवणार आहोत. आपण इडली पात्र ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण बॅटर भिजवून ठेवलेलं आहे कोथिंबीरीच्या वडीचं, ते ह्याच्यामध्ये आपल्याला स्टीम करायचं. आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलं आहे आणि फुल स्पीडवर मोठ्या गॅसवर ठेवलेलं आहे. पाणी उकळपर्यंत याला त्याच्यातलं चांगलं पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे पहिले. मी यात पाणी ठेवलेलं, आता एकदम चांगलं खळखळ उकळलेलं आहे गरम. आता याच्यात आपण साचा ठेवूया इडली पात्राचा आणि याच्यातले आता आपण हे जे पीठ आपण भिजवून ठेवलं आहे कोथिंबीर आपण वडी करतोय ना, याचं हे जे पीठ भिजवून ठेवलं आहे याचे आपल्याला असे गोळे गोळे करायचे आहेत, लांब लांब असे लांब गोळे करायचे आणि इथे ठेवायचं आपल्याला. याच्यावर ठेवायचे आपल्याला. परत असे गोळे करून आणि परत ठेवू. आणि करताना जरा जाडच करायचे, बारीक पातळ करू नका, जाड करा. आता हे सगळे माझे बनवून झालेले आहेत. आपल्याला स्टीम करायला याला 20 मिनटं ठेवायचे आहे, कारण बेसन आहे त्याच्यामुळे याला 20 मिनटं तरी ठेवा. आणि याला बारीक गॅसवर आपल्याला स्टीम करायचं आहे. बारीक गॅसवर 20 मिनटं याला ठेवायची. बघताय तुम्ही. आता आपण याला जे ठेवलं होतं अजून 5 मिनिट बाकी आहे, अजून हे व्हायचं आहे. याला जरा आपण काय करूया, चाकूने बघूया. अजून व्हायचं आहे, अजून जरा आतमध्ये थोडं कच्चं आहे. याला अजून 5 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि मग 15 मिनिटांनंतर मग आपण याला बाहेर काढायचं. आता आपण जे याला 20 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. आपण आता याला बाहेर काढायचं. बघितलं कशी वाफ
आता हे सगळं आपल्याला बाहेर काढायचं आहे. गरम आहे त्याच्यामुळे नीट हळूच उचलायचं आहे आपल्याला. आतल्या ज्या वड्या आहेत आपल्याला गरम आहेत त्या काढताना येणार. जरा वेळेने जरा थोडं गार झालं की मग काढू. हे बघा जरा चाकून उचलायचं याला. कारण खूप गरम आहे. ह्या आता आपल्या पूर्ण 20 मिनिट आपल्या ह्या झालेल्या आहेत. आता हे आपल्याला गार होऊ द्यायचे आहे. पण इतक्या गार होऊ द्यायचे आहे की आता आपण ह्या नाही कापू शकत कारण खूप गरम आहेत ह्या. आणि एवढ्या गरम ह्याच्यात आपल्याला याचे तुकडे नाही पाडता येणार. म्हणून एवढ्या गार करायचे आहेत की आपण हातात धरून याचे आपल्याला तुकडे पाडता येईल तेवढं. आता हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे बघताय. आता आपण याचे सगळे याचे असे पीसेस करून घेऊया. आणि पीसेस पण असे थोडेसे जाडच राहू द्या. जास्ती बारीक पातळ होणार पण नाही. असे जाडेच उलट छान लागेल. सगळ्याचे आपण असे हळू नाहीतर तुटतात लगेच. सगळ्याचे असे पीसेस तुम्ही बघताय. आता मी सगळ्याचे आहे ना बारीक नाही अशा जाडसर अशा पीसेस करून घेतले आहे वडीसारखे. आता आपण ह्यात गॅसवर तेल मोठ्या गॅसवर गरम करून घेतलं आहे. आता एकदम बारीक गॅस केला आहे. बारीक गॅसवरच आपल्याला सगळ्या वड्या तळायच्या आहेत. चांगल्या कुरकुरीत मस्तपैकी तळून घ्यायच्या दोन्ही साईडने. आता आपल्याला दोन्ही साईडने ह्याला तळून घ्यायच्या. म्हणजे ह्या साईडने झाल्या ना की जरा वेळी पलटवायच्या त्या. हे बघा मस्तपैकी कुरकुरीत तळून घ्यायच्या. अशा या साईडने सगळं आपल्याला तळून घ्यायचं. अशा प्रकारे अशा पद्धतीने मी बनवली आहे आज कोथिंबीर वडी. तुम्हीसुद्धा बनवून बघा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. माझ्या मैत्रिणींनो चॅनल नवीन आहे त्याच्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा प्लीज. बाय. आणि हे साईडला मी दही ठेवलं आहे. हे तिखट आहे तर हे दही जे आहे गोड आहे. मी थोडंसं मी मध्ये तिखट घातलं आहे पण गोड आहे. हां तर त्याच्यामुळे तुम्ही तिखट आणि गोड याच्यामध्ये हे बुडवून खायची. बघा तुझी टेस्टी आणि मस्त लागते. म्हणून बघा आणि नक्की बनवा आणि मला नक्की सांगा. बाय.